जो अहमदाबादमध्ये विमान अपघात झाला, या विमान अपघातामध्ये पिंपरी चिंचवडचा संत तुकाराम नगरचा रहिवाशी इरफान शेख याचा दुर्दैवी मृत्यू झाला। खरं तर इरफान हा त्या विमानाचा क्रू मेंबर होता आणि तो काल देखील लंडनला निघाला होता। नुकताच इरफान आपल्या कुटुंबियांची ईद निमित्त भेट घेऊन गेला होता आणि त्याला एअरलाईनमध्ये करिअर करायचं होतं। इरफानचं एअरलाईनचं करिअर देखील आता अर्धवट राहिलेलं आहे। त्याचा या विमानामध्ये अपघाती जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि ज्यावेळेस त्यांच्या घरच्यांनी बातमी समजली, त्यांच्या घरच्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळला। आज त्याची आई आणि त्याचा भाऊ त्याचे पार्थिव आणण्यासाठी अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत। अतिशय जड अंतःकरणाने हे सर्व त्यांचे काकांनी आपल्याशी बोलताना सांगितलंय। ज्यावेळेस तिथे पोहोचल्यानंतर त्याच्या DNA ची चाचणी करण्यात येईल आणि त्यानंतरच इरफानचे जे पार्थिव आहे ते त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल। नुकतीच इरफाननी बकरीद निमित्त आपल्या कुटुंबियाची भेट घेतली होती आणि भेट घेऊन तो कामावरती रुजू झाला होता। त्याला एअरलाईनमध्ये करिअर करायचं होतं, मात्र दुर्दैवी विमान अपघातामुळे त्यांच्या कुटुंबियांवरती आता दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मी इरफानचा काका लागतो आणि इरफान ज्यावेळेस बकरीदला इथे आला होता त्यावेळेस आमची भेट झाली। 2-3 दिवस तो सुट्टीसाठी आला होता, त्यावेळेस आमची भेट झाली। काय सांगाल, तुम्हाला ही बातमी कधी कळाली? काय काल दुपारी फ्लाईट क्रॅशची जशी न्यूज आली, व्हॉट्सअपला व्हिडिओ वगैरे यायला लागले, त्यावेळेस तर आम्हाला माहित नव्हतं। पण त्याच्या आईला, इरफानच्या आईला तो नेहमी प्रत्येक फ्लाईटच्या वेळेस कॉल करायचा की आज या फ्लाईटमध्ये चाललोय। त्याचं स्वतःचं रोस्टर नेहमी पाठवायचं आईला। त्याच्या आईला इमिजिएट कळालं की इरफान ह्याच फ्लाईटमध्ये आहे। त्यांचा फोन आला तसा मग आम्ही इथं आलो, तेव्हा कळालं की तो या फ्लाईटमध्ये। मग आम्ही न्यूजवर वगैरे चेक केलं, 0 सर्वायवल असे न्यूजमध्ये येत होतं। तर आम्हाला काल दुपारी कळालं की असं झालंय। त्याचं वय किती होतं आणि किती वर्षापासून मुलाचं वय फक्त 22 वर्ष होतं। आत्ताशी त्याचं करिअर सुरुवात झालं होतं। 1.5 ते 2 वर्ष झाले जॉब सुरू होऊन। त्याचा स्वप्न तर त्याची खूप मोठी होती आणि हा जॉब सुद्धा त्यांनी स्वतःहून निवडला होता। त्याला बाकीचे ऑप्शन्स अवेलेबल असताना तो सुद्धा तो म्हणला नाही, मला एअरलाईन्स मध्येच काम करायचंय आणि त्याच फील्डमध्ये पुढे मोठं करिअर करायचंय। कोणी आता तिकडे नातेवाईक, इरफानचे आई वडील आणि त्याचा मोठा भाऊ गेलेले आहे अहमदाबाद काल संध्याकाळी आणि त्याची बॉडी आयडेंटिफाय त्यांच्या एका ऑफिसरने केलेली आहे। आई वडिलांना अजून पण त्यांनी बॉडी दाखवली नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की DNA टेस्ट झाल्याशिवाय हँडओव्हर करणार नाही। DNA टेस्ट साठी काल रात्री ब्लड सॅम्पल घेऊन गेले इरफानच्या मोठ्या भावाचा, पण तो रिपोर्ट यायला 48 आवर्स 72 आवर्स लागतील, तोपर्यंत त्यांना वेट करावं लागेल। काल दिनांक 12 जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या संबंधात इरफान समीर शेख राहणार वय 22 वर्षे, राहणार महेशनगर, हा संत तुकाराम नगर पोलीस ठाणे हद्दीत राहणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरातील मंडळींची भेट घेतली आणि घटनेबाबत विचारपूस केलेली आहे। आई वडिलांशी काय बोलणं झालं? मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे आई वडील अहमदाबाद येथे गेले असल्याचे सांगण्यात आलेलं आहे। अंदाजे इरफानची बॉडी इथपर्यंत किती वेळ लागू? निश्चित सांगता येणार नाही। अहमदाबाद येथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बॉडी पुढील कार्यवाहीसाठी मिळण्यात येईल असं कळवण्यात आलेलं आहे।